आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी रान पेटवलंय। डेडलाईनच्या अंतिम टप्प्यात जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना मराठा विद्यार्थ्यांसाठी हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता आर्थिक मागास प्रवर्गातून म्हणजेच EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। कारण SEBCचं आरक्षण रद्द झाल्यानंतर मॅटने रोखलेल्या पदांची भरती आता करता येणार आहे। 2019 पासून या नियुक्त्या रखडल्या होत्या। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC, वनसेवा, कर सहाय्यक, PSI, कनिष्ठ अभियंता या पदांसाठीच्या या नियुक्त्या आता करण्यात येणार आहेत। यामुळे 3485 उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। हायकोर्टाचा हा आदेश नेमका काय आहे आणि हा आदेश देताना मराठा विद्यार्थ्यांना काय दिलासा मिळालाय हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण पाहताय मुंबई तक। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून म्हणजेच SEBCतून अर्ज केलेल्या आणि आर्थिक मागास प्रवर्गातून म्हणजेच EWS मधून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। या उमेदवारांची नियुक्ती बेकायदा ठरवण्याचा मॅटचा निर्णय न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने रद्द केलाय। 2019 पासून ज्या नियुक्त्या रखडल्या होत्या या नियुक्त्यांचा मार्ग या निकालामुळे मोकळा झालाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCने 2019 मध्ये ही भरती घेतली होती। मराठा उमेदवारांना SEBC कोट्यातून दिलेल्या नियुक्त्या मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने अडचणीत सापडल्या होत्या। त्यानंतर राज्य सरकारने SEBC आरक्षणाला पात्र ठरलेल्या मराठा उमेदवारांना EWS कोट्यातून नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला होता। तसा अध्यादेशही राज्य सरकारने जारी केला होता। या आदेशाला मूळ EWS उमेदवारांनी आव्हान दिलं होतं आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने EWSच्या 111 जागांचा फैसला मॅटवर सोपवला होता। मॅटने फेब्रुवारी 2023 मध्ये SEBC कोट्यातून अर्ज केलेल्या 94 मराठा उमेदवारांना EWS कोट्यातून नियुक्ती दिलेली होती ती बेकायदा ठरवली होती। मॅटच्या या निर्णयाविरोधात मराठा उमेदवारांनी ॲडव्होकेट अद्वैता लोणकर, ॲडव्होकेट ओम लोणकर आणि संदीप डेरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करून मॅटच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली होती। तर या उमेदवारांना EWS कोट्याअंतर्गत दिलेली नियुक्ती योग्यच असून मॅटचा निर्णय रद्दबातल करण्याची मागणी करत सरकारने 28 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं। या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर दीर्घकाळ सुनावणी झाली। यानंतर खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय 22 डिसेंबरला जाहीर केला। मॅटचा निर्णय रद्द करत मराठा उमेदवारांना कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। हा निकाल देताना कोर्टाने 5 महत्त्वाच्या बाबी नोंदवल्यात। यात कोर्टाने म्हटलंय, मॅटने निर्णय देताना मल्टी केडर निवडीकडे दुर्लक्ष केलंय। त्याचा संपूर्ण प्रक्रियेवर विपरीत परिणाम झालाय। मॅटने वादग्रस्त आदेशात सामान्य टिप्पणी नोंदवली आहे की मराठा उमेदवारांनी चांगले गुण मिळवले होते, त्यामुळे ते कधीही SEBC आरक्षणाचे हक्कदार नव्हते। मॅटने अनावश्यक टिप्पणी केली आहे। यातली दुसरी बाब आहे, मॅटच्या चुकीच्या आदेशामुळे असमान परिस्थिती निर्माण झाली आहे। याचिकाकर्त्या मराठा उमेदवारांना EWS अंतर्गत नियुक्तीचा अधिकार आहे। तिसरी गोष्ट आहे, मॅटचा आदेश कायदेशीर तत्वांना हरताळ फासतो, याचा मोठ्या प्रमाणावर उमेदवारांना फटका बसलाय। चौथी बाब आहे, SEBC कोट्यातील उमेदवार हे मूलतः EWS प्रवर्गासाठी पात्र होते, मात्र जास्त गुण मिळूनही मॅटने त्यांना EWS कोट्यासाठी अपात्र ठरवलं। आणि यातली 5वी आणि महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्यानंतर मराठा उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्ग व EWS आरक्षणातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षित जागांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला। गुणवत्तेच्या आधारे हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता। तथापि जास्त गुण मिळूनही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा उमेदवारांना मॅटने अपात्र ठरवलं, जे अयोग्य आहे। आता जरांगे पाटलांचं आंदोलन जोरात आलेला असतानाच कोर्टाने दिलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत।
आपल्याला या निकालाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.